महाशिवरात्री निमित्त नवी मुंबईमधील वाशी गावामध्ये असणाऱ्या जागृतेश्वर शिवमंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे। मंदिरातील स्वयंभू शिवलिंगाचं दर्शन घ्यायला दुधाचा अभिषेक घालण्यासाठी हजारो भक्तांनी गर्दी केली आहे। भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर प्रशासनानं सुद्धा चोख व्यवस्था ठेवलेली आहे। आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी या सगळ्या संदर्भात आढावा घेतलेला आहे, बघूया। महाशिवरात्री निमित्त नवी मुंबईतील जागृतेश्वर देवस्थान या ठिकाणी भाविकांनी मोठी गर्दी केलेली आपल्याला पाहायला भेटते। वाशी गावात असणारं हे जागृत देवस्थान मानलं जातं, त्याचमुळे या मंदिराला जागृतेश्वर मंदिर जे आहे असं नाव देण्यात आलेलं आहे आणि पुरातनकालीन मंदिर आहे। आणि याच मंदिरामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी भक्तगण जे आहे ती मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी केलेली पाहायला भेटते। एकूणच एक आठवड्यापासून जे आहे या मंदिरामध्ये सप्ताहाचं आयोजन करण्यात येतं आणि त्यानंतर जे आहे महाशिवरात्रीला रात्री 1 वाजल्यापासून दर्शनाची व्यवस्था सुरू करण्यात येते आणि भक्तगण जे आहे ते नवी मुंबईतून मोठ्या संख्येने या ठिकाणी दर्शनासाठी उपस्थित असतात। भगवान शंकर यांना आवडीचं असलेलं बेलाचं पान, त्याचबरोबर दुधाचा अभिषेक घालत जे आहे भक्तगण या ठिकाणी मनोभावे पूजा अर्चा करत असतात। त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची सर्वच प्रकारची काळजी जी आहे ती या ठिकाणी घेतली जाते। वैद्यकीय सेवा असेल, त्याचबरोबर लाईनीत उभं राहणाऱ्यांसाठी पाण्याची व्यवस्था असेल, अशी इतर व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी मंदिर समितीकडून करण्यात आलेली आहे। आणि गेल्या वर्षीपेक्षा देखील या वर्षी देखील जास्त संख्येने भक्तगण या ठिकाणी या मंदिरात येऊन दर्शनाचा लाभ घेतील, अशा प्रकारची प्रतिक्रिया देखील व्यक्त होताना आपल्याला पाहायला भेटते। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई। नवी मुंबईमधल्या जागृतेश्वर शिवमंदिरातली ही दृश्य आपण बघतोय। असंख्य भाविकांनी दर्शनासाठी इथे गर्दी केलेली आहे आणि मंदिर प्रशासनाकडून सुद्धा सगळ्या भाविकांची सोय करण्यात आली आहे।